हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर रिॲक्शन बघणार आहे. लास्ट लेक्चरला आपण SN2 रिॲक्शन बघितली होती, सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर रिॲक्शन. ह्या लेक्चरला आपण सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलरचा अर्थ होतो युनि या शब्दाचा अर्थ काय, तर युनि या शब्दाचा अर्थ होतो वन आणि मॉलिक्युलर ह्या शब्दाचा अर्थ होतो वन मॉलिक्यूल. ठीक आहे काय, तर युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे, वन मॉलिक्यूल असणारी रिॲक्शन, इन्व्हॉल्व असणारी रिॲक्शन आहे की ज्याच्या रेट डिटर्माइनिंग स्टेपमध्ये काय असेल, फक्त आणि फक्त एकच मॉलिक्यूल आहे. पहिल्यांदा आपण काय करणार आहे, तर SN1 रिॲक्शनचे जे की पॉईंट्स आहेत ते लिहून घेणार आहे. ठीक आहे, मग SN1 रिॲक्शनचे की पॉईंट्स लिहिल्यानंतर वन बाय वन आपण त्या पॉईंट्सचं एक्सप्लेनेशन किंवा रिॲक्शन वाईज कशी रिॲक्शन वाईज ते पॉईंट्स कसे एक्सप्लेन करणार आहे ते पहा. ठीक आहे, पहिल्यांदा आपण काय करणार आहे, की पॉईंट्स. पहिली गोष्ट, ही रिॲक्शन कोणाकोणाच्यात होते. ठीक आहे, पहिली गोष्ट आहे ती ही रिॲक्शन कोणाकोणाच्यात होते. ही रिॲक्शन आहे ती टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड रिॲक्शन आहे. कोणाकोणाच्यात होते ते बघतोय आपण. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड अँड हायड्रोक्साइल आयनमध्ये ही रिॲक्शन होती. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आणि हायड्रोक्साइल आयन या दोघांच्यामध्ये ही रिॲक्शन होते. आता दुसरी गोष्ट आहे, ह्या रिॲक्शनची ऑर्डर काय, नावातच आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन द रिॲक्शन. मॉलिक्युलॅरिटी ह्याची वन आहे, ऑर्डर ह्याची काय असणार आहे, तर वन असणार आहे. ऑर्डर ह्या रिॲक्शनची काय असेल, वन. ठीक आहे, रिॲक्शनची ऑर्डर काय असेल, एक असेल. ठीक आहे, देन रेट एक्सप्रेशन आपण बघणार आहे. रेट काय असेल, रेट इज इक्वल टू के इज द रेट कॉन्स्टंट आणि रेट आहे तो काय असेल, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडवरती डिपेंडेंट असेल. त्याचा फॉर्म्युला मी लिहितोय CH3 थ्राईस C देन Br. ठीक आहे, रेट फक्त एकाच गोष्टीवरती डिपेंडेंट आहे. ह्या रिॲक्शनमध्ये रेट आहे तो न्यूक्लियोफाईलवरती डिपेंडेंट नसतो. न्यूक्लियोफाईल जो आहे तो काय रेट डिटर्माइनिंग स्टेपमध्ये इन्व्हॉल्व नसतो. म्हणून काय, तर रेट आहे तो फक्त आणि फक्त सबस्टेट कोण आहे, तर टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे, त्याच्यावरती रेट आहे तो डिपेंडेंट असेल. देन नेक्स्ट आहे ते ही रिॲक्शन आहे ती टू स्टेप रिॲक्शन आहे. ही जी रिॲक्शन आहे ती काय, टू स्टेप रिॲक्शन. आपण जी SN2 रिॲक्शन बघितली, ठीक आहे, जे ती रिॲक्शन काय होती, तर वन स्टेप रिॲक्शन होती. आता ही रिॲक्शन असेल ती काय, तर टू स्टेप रिॲक्शन आहे. नेक्स्ट काय आहे, तर बघा इंटरमिडिएट ह्या रिॲक्शनमध्ये जो फॉर्म होतोय इंटरमिडिएट आहे तो काय असेल, कार्ब कॅटायन असेल. कार्बनवरती काय असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे असा इंटरमिडिएट असेल. देन नेक्स्ट आहे तो बघा इंटरमिडिएट आहे तो कार्ब कॅटायन आहे. कार्ब कॅटायन नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती काय, ही रिॲक्शन कोणत्या टाईपच्या सॉल्व्हंटमध्ये होईल. ही रिॲक्शन आहे ती कोणत्या टाईपच्या सॉल्व्हंटमध्ये होईल. कोणत्या टाईपच्या सॉल्व्हंटमध्ये होईल ही रिॲक्शन, तर पोलार प्रोटिक सॉल्व्हंटमध्ये ही रिॲक्शन होईल. कोणत्या, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट यांच्यामध्ये ही रिॲक्शन होईल, हे लक्षात घ्या. देन नेक्स्ट आहे ते पोलार प्रोटिक सॉल्व्हंट झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, न्यूक्लियोफाईल आला, न्यूक्लियोफाईलनं अटॅक केला आणि काय झालं, बाय प्रॉडक्ट तयार झाला किंवा प्रॉडक्ट आहे तो तयार झाला. प्रॉडक्ट तयार झाला आहे तर तो प्रॉडक्ट आहे तो रेसेमाइज्ड प्रॉडक्ट तयार होईल. ठीक आहे, रेसेमायझेशन ऑफ द प्रॉडक्ट. तुम्हाला काय, तर प्रॉडक्टचं रेसेमायझेशन मिळेल, हे लक्षात ठेवा. प्रॉडक्ट रेसेमायझेशन या शब्दाचा मिनिंग काय होतो, रेसेमायझेशन म्हणजे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह सबस्टन्स. पहिली तर गोष्ट हे काय असतं, तर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह गोष्ट आहे. ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. आता ऑप्टिकली इनॅक्टिव्ह का म्हणणार याला, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असण्याचे कारण काय, तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ह्याचं ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असण्याचं की जो काय प्रॉडक्ट तयार होणार आहे तो डेक्स्ट्रो रोटेटरी तयार होणार, तो लिव्हो रोटेटरी तयार होणार. म्हणजे दोन्ही तयार होणार, डेक्स्ट्रो रोटेटरी पण तयार होणार आणि लिव्हो रोटेटरी. डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे काय, जो प्लेन पोलराइज्ड लाईटला राईट हँड साईडला रोटेट करतो. लिव्हो रोटेटरी म्हणजे काय, जो प्लेन पोलराइज्ड लाईटला लेफ्ट हँड साईडला रोटेट करतो, त्याला लिव्हो रोटेटरी म्हणणार. मग डेक्स्ट्रो रोटेटरी पण प्रॉडक्ट तयार होऊन लिव्हो रोटेटरी, मग दोघेही डेक्स्ट्रो आणि लिव्हो राईटला लेफ्ट कॅन्सल आउट होणार आणि कंपाऊंड आहे तो काय असणार, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असणार. त्याला तुम्ही रेसेमायझेशन असं म्हणणार आहे. देन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की काय बघा, आता कशा पद्धतीने अटॅक आहे तो कशा पद्धतीचा होईल. अटॅक आहे तो दोन, आता आपण SN2 मध्ये बघितलं. आपण SN2 मध्ये काय होत होतं, अटॅक आहे तो बॅक साईड होत होता. रिॲक्शनला टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड किंवा त्याच्यामध्ये आपण मिथाइल ब्रोमाइड वापरलो होतो. मिथाइल ब्रोमाइडवरती बॅक साईड अटॅक होत होता. इथं काय, तर अटॅक आहे तो काय होणार, दोन्ही बाजूने होईल. फ्रंट साईड पण अटॅक होईल आणि बॅक साईड पण अटॅक होईल. मग दोन्हींच्यासाठी मी लिहितोय काय बघा, फ्रंट साईड अँड बॅक साईड दोन्ही अटॅक होईल. फ्रंट साईड अँड बॅक साईड अटॅक.
ठीक आहे, दोन्ही बाजून अटॅक होईल हे लक्षात घ्या. फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही बाजून अटॅक होऊ शकतो. आता एक सिंपल गोष्ट आहे बघा, रिॲक्शन मी लिहितोय टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. पहिल्यांदा लिहितोय कोण, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. काय असेल बघा, स्ट्रक्चर कार्बन आहे, इथं कोण अटॅच असेल CH3, एक CH3 ग्रुप आहे तो काय असेल तर बिलो द प्लेन असेल, एक CH3 ग्रुप आहे तो काय अबाव द प्लेन असेल, आणि ह्याला कोण अटॅच असेल तर ब्रोमिन अटॅच असेल. ह्याला कोण अटॅच आहे, ब्रोमिन अटॅच असेल. हे स्ट्रक्चर आहे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं. स्ट्रक्चर व्यवस्थित समजून घ्या. टर्शरी म्हणजे काय, हा जो कार्बन ॲटम आहे जो ब्रोमिनला अटॅच असणारा, म्हणजे जो फंक्शनल ग्रुपला कार्बन ॲटम अटॅच असतो तो काय, तो कार्बन ॲटम जर पुढे जाऊन 3 आणखीन कार्बन ॲटमला अटॅच असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे तर टर्शरी म्हणणार आहे. म्हणजे हा कार्बन ॲटम बघा तिघांना अटॅच आहे, हा पण कार्बन आहे, हा पण कार्बन आहे आणि हा पण कार्बन आहे, म्हणून ह्याला तुम्ही काय म्हणणार आहे टर्शरी कार्बन आहे. टर्शरी ब्युटाइल ग्रुप 1 2 3 4 टोटल नंबर ऑफ कार्बन आयटम्स किती आहेत, 4 कार्बन आयटम आहेत. 4 कार्बन आयटम आहेत म्हणून याला तुम्ही काय म्हणणार आहे ब्युटाइल ग्रुप म्हणणार आहे. ब्रोमिनचा ब्रोमाइड, ठीक आहे, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे. आता याच्यामध्ये काय होतं, ही जी रिॲक्शन आहे ती कशामध्ये होते, पोलर प्रोटिक सॉल्व्हंटमध्ये होते. आता हे पोलर प्रोटिक सॉल्व्हंट काय आहे, पोलर प्रोटिक सॉल्व्हंटचा अर्थ काय होतो, पोलर या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज, दोन गोष्टी असतात पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज, त्याला तुम्ही काय म्हणता पोलर सॉल्व्हंट असं म्हणता. प्रोटिक म्हणजे ज्यांच्यामध्ये काय तर हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे. प्रोटिकचा अर्थ काय होतो, ज्याच्यामध्ये हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे अशा सॉल्व्हंटला तुम्ही काय म्हणणार पोलर प्रोटिक. पोलर म्हणजे पॉझिटिव्ह एंड आहे, निगेटिव्ह एंड आहे. प्रोटिक म्हणजे ज्याच्यामध्ये H+ आयन प्रेझेंट आहे त्याला तुम्ही पोलर प्रोटिक सॉल्व्हंट. आता पोलर प्रोटिक सॉल्व्हंट कुठला आहे तर पोलर प्रोटिक सॉल्व्हंट आहे ते H2O आहे. पोलर प्रोटिक सॉल्व्हंट कोण आहे, H2O आहे. वॉटर आहे, तुम्हाला माहिती आहे वॉटरमध्ये काय असतो H+ आयन आहे तो प्रेझेंट असतो, म्हणून त्याला तुम्ही काय म्हणणार आहे पोलर प्रोटिक सॉल्व्हंट. आता ह्या पोलर प्रोटिक सॉल्व्हंटचा रोल काय आहे, हे पोलर प्रोटिक सॉल्व्हंट काय म्हणून ॲक्ट करतं. बघा कार्बन आणि ब्रोमिनमध्ये बॉन्ड आहे आपल्याला माहिती आहे, आणि कार्बन आणि ब्रोमिनचा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ऑलरेडीच काय तर ऑलरेडीच पोलराइज्ड बॉन्ड आहे की ब्रोमिनवरती काय आहे तर पार्शली निगेटिव्ह चार्ज आहे आणि कार्बनवरती काय पार्शली पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि हा बॉन्ड असतानाच वीक बॉन्ड आहे. ह्याला आणखीन वीक करण्याचं काम आहे तो कोण करतं, हे पोलर प्रोटिक सॉल्व्हंट करतं. ह्या बॉन्डला वीक करते आणि हा बॉन्ड फायनली जाऊन काय होतोय ब्रेक होतोय. मग हा बॉन्ड ब्रेक झाला तर कशा पद्धतीने ब्रेक होईल, ब्रोमिन आहे तो आपली दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन जाईल. एक सिंपल गोष्ट आहे ना की काय इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम काय करतो तर दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन आपले घेऊन जातो. म्हणजे कार्बनवरती चार्ज कोणता येईल, कार्बनवरती चार्ज येईल पॉझिटिव्ह, कारण ह्या बॉन्डमध्ये दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन कोण घेऊन गेला, ब्रोमिन घेऊन गेला. काय होईल बघा, ही गोष्ट तर आपल्याला माहिती आहे की कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला, ब्रोमिन म्हणजे हा जो बॉन्ड आहे तो हेट्रोलायटिकली क्लीव्ह झाला, दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन ब्रोमिनकडे गेला, Br- बाहेर पडला आणि इथं कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आला. पण आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, इथं जो ब्रोमिन आहे तो बल्की आहे. हा जो ब्रोमिन आहे तो कसा आहे बल्की आहे, मोठा ग्रुप आहे. मग मोठा ग्रुप असल्यामुळं हे जे 3 CH3 ग्रुप आहेत ते 3 CH3 ग्रुप काय करतात आपल्याला एका बाजूला ॲडजस्ट झालेले दिसत आहेत. बघा हा ब्रोमिन आहे तर हा CH3 आहे तो त्याच्याच प्लेनमध्ये, हा CH3 आहे तो बॅक साईडला आहे पाठीमागचा. जर समजा हा बोर्ड मी कन्सिडर केला तर हा CH3 आहे तो याच प्लेनवरती असेल, हा CH3 आहे तो बोर्डच्या पाठीमागच्या बाजूला चाललेला आहे आणि हा CH3 आहे तो तुमच्या बाजूला येतोय. ठीक आहे, असे काय तर हे CH3 तुम्हाला ह्या बाजूला थोडेफार ह्या बाजूला शिफ्ट झालेले दिसतात. ठीक आहे, हा CH3 तुमच्या बाजूला, हा CH3 पाठीमागच्या, हा CH3 आहे तो इन प्लेन आहे. मग आता काय होईल, जसा ब्रोमिन निघून जातो, ब्रोमिन बल्की आहे ना मोठा ग्रुप आहे म्हणून हे CH3 जरा ह्या बाजूला आहे, जसा ब्रोमिन निघून गेला हे CH3 काय करतात आपल्याला ॲडजस्ट करतात. हे CH3 काय करणार स्वतःला ॲडजस्ट करणार. कशा पद्धतीने ॲडजस्ट करणार बघा, काय कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे, देन हा काय होईल इथं CH3 आहे, देन इथं कोण येणार CH3 आहे, अगेन काय इथं कोण आला CH3 आहे. ठीक आहे, काय केलं तर ह्या 3 CH3 ग्रुपला स्वतःला अशा प्रकारे ॲडजस्ट केलं की हे तिन्ही CH3 ग्रुप आहेत ते काय तरी एका प्लेनमध्ये आले, तिन्ही CH3 ग्रुप एकाच प्लेनमध्ये आले. हा CH3 ग्रुप आपल्याला माहिती आहे अबाव द प्लेन होता, तुमच्या बाजूला येत होता, हा CH3 ग्रुप पाठीमागच्या बाजूला जात होता. पण आता मात्र तसं नाही. आता काय झालंय तर तिन्ही CH3 ग्रुप आहेत ते काय ते एकाच प्लेनवरती आलेले आहेत हे लक्षात घ्या. आता हे प्लेनवरती आल्यानंतर ह्यांचं स्ट्रक्चर कुठलं तयार झालं, ह्या स्ट्रक्चरला आपण ट्रायगोनल प्लेनर स्ट्रक्चर म्हणतो. ठीक आहे, ह्या स्ट्रक्चरला कोणतं स्ट्रक्चर म्हणतोय आपण ट्रायगोनल प्लेनर. जी काय ट्रान्झिशन स्टेट आहे, जी काय इंटरमिडिएट आहे ही स्टेट आहे, हा कार्बकॅटायन आहे तो कोणत्या स्टेटमध्ये आहे ट्रायगोनल प्लेनर स्टेटमध्ये हे लक्षात घ्या. आता ट्रायगोनल प्लेनर स्टेट आहे, सिंपल गोष्ट आहे. आता ट्रायगोनल प्लेनर म्हणजे काय एका प्लेनवरती आहेत. समजा हा जर बोर्ड आहे हा एक प्लेन आहे तर हे तिन्ही CH3 आहेत ते काय असतील एका प्लेनवरती असतील. बघा आता हा एक प्लेन आहे असं समजून चालू, ह्या प्लेनवरती काय तर तिन्ही CH3 आहेत. आता एक सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगतोय बघा, समजा हा माझा हात आहे तो काय प्लेन आहे. ठीक आहे,
ह्या बाजूला एक CS3 असेल, ह्या बाजूला एक CS3, हा एक CS3 झाला, हा एक CS3 आणि हा एक CS3. तिन्ही CS3 आहेत ते कसे आहेत तर एका प्लेनमध्ये. हा एक CS3, हा एक CS3 आणि हा एक CS3. तिन्ही काय आहेत तर एका प्लेनमध्ये आहेत. मग तिघेजण एका प्लेनमध्ये आहेत. तर आता येणार आहे तो कोणा न्यूक्लिओफाईल आहे, कारण ही रिॲक्शन बघा तुम्ही, ही रिॲक्शन आहे ती 2 स्टेप रिॲक्शन आहे. रिॲक्शन कशी आहे 2 स्टेप आहे. ही पहिली स्टेप झाली की ज्याच्यामध्ये ब्रोमिन आयटम आहे तो काय झाला ब्रेक झाला आणि इथं काय झाला पॉझिटिव्ह चार्ज आला. बघा हे 3 काय आहेत तर 3 CS3 आहेत. आता अटॅक होताना न्यूक्लिओफाईलचं दुसऱ्या स्टेपमध्ये होणार आहे. इथं काय करणार आहे पुढे जाऊन न्यूक्लिओफाईल अटॅक करणार आहे. न्यूक्लिओफाईल कोण आहे आपला OH- आहे. OH- आहे तो अटॅक करणार आहे. मग OH- कुठून अटॅक करणार नक्की, ठीक आहे. आता बघा हे तिघेही एका प्लेनमध्ये आहेत. SN2 रिॲक्शन ज्यावेळी आपण बघितली त्यावेळी SN2 रिॲक्शनमध्ये न्यूक्लिओफाईल पाठीमागच्या बाजूने अटॅक करत होता, बरोबर आहे ना. इथं न्यूक्लिओफाईल असेल तर न्यूक्लिओफाईल पाठीमागच्या बाजूने अटॅक करत होता, या बाजूने अटॅक करत होता. ज्या बाजूला ब्रोमिन आहे त्या बाजूने तो अटॅक करत नव्हता. पण ह्या केसमध्ये मात्र वेगळं आहे. ह्या केसमध्ये काय आहे तर ब्रोमिन आहे तो काय झाला आहे ऑलरेडीच निघून गेला आहे. मग ब्रोमिन निघून गेल्यामुळे हे तिन्ही CS3 एकाच प्लेनमध्ये आहेत. आत्ता मीच बोललो त्याप्रमाणे इथे एक CS3, इथे एक CS3 आणि इथे एक CS3. इथं जर माझा हात आहे तर काय असणार हा एक CS3, हा एक CS3 आणि हा एक CS3 एकाच प्लेनमध्ये आहेत सगळे. मग अटॅकला आता 2 जागा पॉसिबल आहेत. बघा हा जर प्लेन असेल ठीक आहे किंवा हा जर प्लेन आहे ठीक आहे, हा जर प्लेन आहे तर OH- कुठून येऊ शकतो 2 बाजूकडून येऊ शकतो. इन प्लेन तर नाही येणार, इन प्लेन नाही येणार कारण इथे एक CS3 आहे, हा एक CS3 आहे आणि हा एक CS3 आहे, ठीक आहे. तो येणार एकतर अबाव द प्लेन, ठीक आहे, वरून OH- अटॅक करणार किंवा पाठीमागून बिलो द प्लेन अटॅक करणार किंवा फ्रंट साईडने अटॅक करणार किंवा तो काय करणार बॅक साईडने अटॅक करणार. दोन्ही बाजूने अटॅक करू शकतो. एक तर फ्रंट साईडने अटॅक करू शकतो किंवा एकतर तो बॅक साईडनं अटॅक करू शकतो, हे लक्षात ठेवा. मग आता इथं बघा अटॅक पण लिहिताना मी लिहिलं आहे की काय फ्रंट साईड अटॅक किंवा बॅक साईड अटॅक. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का बघा, अटॅक होताना फ्रंट साईडने झाला तर काय होणार हे CS3 ग्रुप या बाजूला जाणार, खालच्या बाजूला शिफ्ट होणार, ठीक आहे. म्हणजे जर इकडून अटॅक झाला तर CS3 ग्रुप त्या बाजूला. आता बघा कसे स्ट्रक्चर तयार होईल. OH ग्रुपचा अटॅक झाला आहे, प्रॉडक्ट काय तयार होईल बघा. OH ग्रुप आला, OH ग्रुप कोणावरती अटॅक करतोय कार्बनवरती, कार्बनला अटॅक झाला, ठीक आहे. हा CS3 आहे थोडंसं ह्या बाजूला शिफ्ट झाला आता CH3, ठीक आहे. देन नेक्स्ट आहे तो हा CS3 आहे तो बिलो द प्लेन गेला, ठीक आहे. हा CS3 बिलो द प्लेन गेला, ठीक आहे. देन काय हा CS3 अबाव द प्लेनचा जर असा या बाजूला आहे, काय बघा हा CS3 आहे तो काय या बाजूला. आता कशा पद्धतीने बघा CH3. आता बघा हे स्ट्रक्चर तयार झालं कुठून, मी समजा फ्रंट साईड अटॅक केला आणि हे स्ट्रक्चर तयार झालं. आता काय होईल बघा बॅक साईड अटॅक करणार आहे मी. बॅक साईड अटॅक केला तर पाठीमागच्या बाजूने OH आहे तो अटॅक करेल. मी सांगितलं होतं की काय समजा हा आहे तो काय हा एक CS3, हा एक CS3 आणि हा एक CS3 बॅक साईडनं अटॅक केला. आता काय पाठीमागच्या बाजूने अटॅक केला. पाठीमागच्या बाजूने अटॅक केल्यानंतर OH इथे येईल, OH आला तो कोणाला कार्बनला अटॅच आणि इकडं कोण असेल हा CS3 या बाजूला जाईल आणि हा CS3 आहे तो काय बिलो द प्लेन जाईल, ठीक आहे. CH3 आणि हा CS3 काय असेल तर थोडासा या बाजूला तुम्हाला बघायला मिळेल, ठीक आहे. हा CS3 आहे काय या बाजूला बघा. आता हे दोन्ही स्ट्रक्चर जर तुम्ही व्यवस्थित बघितले तर हे दोन्ही स्ट्रक्चर एकमेकांचे काय तर मिरर इमेजेस आहेत, ठीक आहे. आणि एकमेकांच्या नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेसना आपण काय म्हणतो तर ते एकमेकांचे इनॅन्शिओमर आहेत, ठीक आहे. काय मिळाले तुम्हाला इनॅन्शिओमर मिळाले दोन्ही. बघा हे स्ट्रक्चर जर असं केलं तर काय होईल ही मिरर इमेज मिळेल तुम्हाला, ठीक आहे. आता ही जर मिरर इमेज आहे तर हे स्ट्रक्चर समजा काय हे स्ट्रक्चर डेक्स्ट्रो रोटेटर आहे तर हे स्ट्रक्चर असेल लिओ रोटेटरी. हे स्ट्रक्चर काय डेक्स्ट्रो रोटेटर आहे तर दुसरं स्ट्रक्चर असणार आहे ते कोणतं असणार आहे लिओ रोटेटरी असणार. म्हणजे काय तर हे राईट हँड साईडला जर प्लेन पोलराइज्ड राईटला रोटेट करत असेल तर हे स्ट्रक्चर लेफ्ट हँड साईडला तेवढ्याच अँगलनी की काय तेवढ्याच डिग्रीने रोटेट करणार. समजा यानं 60 डिग्रीने रोटेट केलं तर तो पण काय करणार 60 डिग्रीने रोटेट करणार आहे, हे लक्षात ठेवा. ह्यानं राईटला 60 डिग्रीने रोटेट केलं, तुम्ही लेफ्टला 60 डिग्रीने रोटेट केलं, ठीक आहे. हा कंपाऊंड आहे तो लेफ्टला करणार, हा कंपाऊंड आहे तो राईटला. आता बघा मी काय केलं समजा इकडं रोटेट केलं आणि परत मी एवढंच रोटेट केलं तर काय होईल मेन पोझिशनलाच येताना तुम्ही आहे तिथंच येणार. म्हणजे हे जे कंपाऊंड आहे ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल, रेसेमाइज्ड कंपाऊंड असेल. रेसेमायझेशनचा मिनिंग मी तुम्हाला सांगितलं होतं ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड म्हणजेच काय जेवढं राईटला आहे तेवढंच लेफ्टला आहे, ठीक आहे. जेवढं रोटेशन राईटला आहे तेवढंच रोटेशन कुठं आहे लेफ्टला प्लेन पोलराइज्ड लाईटचं. म्हणून हे कंपाऊंड आहे ते काय असणार रेसेमाइज्ड कंपाऊंड असणार, हे लक्षात घ्या, ठीक आहे. आता हे झालं रिॲक्शनचं एक्सप्लेनेशन. रेसेमायझेशन म्हणजे तुम्हाला गोष्ट कळली असेल की याच्यामध्ये 2 कंपाऊंड का तयार होतात, 2 प्रॉडक्ट का तयार होतात तर अटॅकसाठी 2 जागा पॉसिबल आहेत. फ्रंट साईड अटॅक पण आहे आणि काय तर बॅक साईड अटॅक पण आहे.
आता रिवाईज करा एकदा की काय होते नक्की SN1 रिॲक्शनमध्ये कशा कशा पद्धतीने असते. ठीक आहे, बघा पहिली गोष्ट टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आणि हायड्रोक्साइल आयनमध्ये रिॲक्शन होते. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आणि हायड्रोक्साइल आयन यांच्या दोघांच्यात रिॲक्शन झाली. ऑर्डर आहे ती 1 असेल. ठीक आहे, ऑर्डर आहे ती 1 असेल. आता ऑर्डर 1 असण्यापाठीमागचं रिझन काय आहे बघा. पहिली स्टेप आहे, ही स्टेप आहे ती स्लो स्टेप आहे. ही जी स्टेप आहे ती काय तर स्लो स्टेप आहे आणि स्लो स्टेप कायम ऑर्डर ठरवते. मग स्लो स्टेपमध्ये कोण इन्व्हॉल्व आहे? एकटाच आहे ना, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. ठीक आहे, एकटाच. स्लो स्टेपमध्ये कोण इन्व्हॉल्व आहे? तर एकटाच इन्व्हॉल्व आहे, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. म्हणून काय ऑर्डर किंवा रेट ठरवण्याचं काम आहे तो कोण करतंय? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड करतोय. म्हणून काय तर ह्या रिॲक्शनमध्ये एकटाच इन्व्हॉल्व आहे. तर मग टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड रेट आहे तो काय एकटाच ठरवणार आहे. म्हणून रिॲक्शन आहे ती युनिमॉलिक्युलर आहे. रिॲक्शनचा जो काय रेट आहे तो एकटाच मॉलिक्यूल ठरवतो टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. पुढं 2 स्टेप रिॲक्शन आहे. पहिल्या स्टेपमध्ये कार्ब कॅटायन तयार होतो, दुसऱ्या स्टेपमध्ये न्यूक्लिओफाईलचा अटॅक होतो. पहिल्या स्टेपमध्ये काय झाला आहे? कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज. दुसऱ्या स्टेपमध्ये काय OH मायनसचा अटॅक झाला. देन इंटरमिडिएट कोण आहे? कार्ब कॅटायन. कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, माहिती आहे तुम्हाला. देन नेक्स्ट आहे कोणत्या गोष्टीत रिॲक्शन होते? कोणतं सॉल्व्हंट वापरलं जातं? पोलर प्रोटिक सॉल्व्हंट. इथे H2O मी लिहिलं आहे. ठीक आहे, पोलर प्रोटिक सॉल्व्हंटचा रोल काय तर कार्बन आणि ब्रोमिनमधला बॉन्ड वीक करणं. देन रेसिमायझेशन तुम्ही बघितलं आत्ताच. रेसिमायझेशन एक्सप्लेन केलं आहे की काय डेक्स्ट्रोरोटेटरी लिव्होरोटेटरी 2 कंपाऊंड तयार होणार. दोन्ही कंपाऊंड एकमेकांच्या मिरर इमेजेस असणार आणि मिरर इमेजेस नॉन सुपरइम्पोजेबल असले की त्याला इनॅन्शिओमर म्हणणार. ठीक आहे, हे बघितलं. आणि अटॅक आहे तो फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही बाजूनं होऊ शकतो. आता महत्त्वाची गोष्ट, SN1 रिॲक्शन आहे ती कोणाच्यात होईल? प्रायमरी, सेकंडरी की टर्शरीमध्ये? आणि कोणाच्यात ही रिॲक्शन आहे ती जास्त स्टेबल असेल. ठीक आहे, किंवा जास्त स्पीडने होईल ही रिॲक्शन. रेट आहे तो ह्या रिॲक्शनचा फास्ट कोणाच्यात असेल? तर ह्या रिॲक्शनचा रेट आहे तो फास्ट आहे तो टर्शरीमध्ये असणार. ह्या रिॲक्शनचा रेट आहे तो कुठं जास्त असणार? टर्शरीमध्ये. रिझन बघा काय आहे. टर्शरीमध्ये रेट फास्ट असण्याचं कारण काय आहे? तर हा जो तुम्ही कार्ब कॅटायन बघताय, ह्या कार्ब कॅटायनला स्टॅबिलाइज करण्याचं काम कोण करतंय? तर 3 अल्काइल ग्रुप करतात. इथे एक CH3 ग्रुप अटॅच आहे, इथे एक CH3 ग्रुप अटॅच आहे आणि इथे एक CH3 ग्रुप अटॅच आहे. ठीक आहे, 3 अल्काइल ग्रुप आहेत की काय आहे? 3 अल्काइल ग्रुप. आणि अल्काइल ग्रुप कायम काय असतात तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात. अल्काइल ग्रुप काय करतात? कायम इलेक्ट्रॉनला देत आहेत. मग इलेक्ट्रॉन कोणाला देत आहेत? तर ह्या कार्बनला इलेक्ट्रॉन देत आहेत. देन हा पण या कार्बनला देतोय, हा पण या कार्बनला. तिघेजण मिळून काय करतात? तर पॉझिटिव्हली चार्ज की ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहेत, कारण ह्याचे इलेक्ट्रॉन कोण घेऊन गेलाय? ब्रोमिन घेऊन गेलाय. म्हणून ह्याच्याकडे जे इलेक्ट्रॉन कमी आहेत त्याला देण्याचं काम किती जण करतायत? तिघेजण करतायत, हे लक्षात ठेवा. म्हणून काय तर हा सगळ्यात जास्त स्टेबल आहे. म्हणून सगळ्यात जास्त SN1 रिॲक्शनचा रेट कोणाच्यात असेल तर टर्शरीमध्ये असेल. रिॲक्शनचा रेट मी इथे मेन्शन करतोय की टर्शरीमध्ये SN1 रिॲक्शन आहे ती फास्ट होईल. त्याच्यानंतर कोणाच्यात होईल? सेकंडरीमध्ये होईल. आता सेकंडरीच्या केसमध्ये कसं असेल बघा. इथं मी स्ट्रक्चर काढतोय. कार्बन आहे, देन इथं कोण असेल? CH3 अल्काइल ग्रुप. ठीक आहे, इथं CH3 म्हणजेच मिथाइल ग्रुप आहे समजा, आणि इथं हायड्रोजन आहे. इथं कोण आहे? याच्यावरती समजा पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता ह्या केसमध्ये बघा, ह्या केसमध्ये देणारी टर्शरीमध्ये अल्काइल ग्रुप, इलेक्ट्रॉन डोनेट करणारे ग्रुप किती जण आहेत? 1, 2 आणि 3. इलेक्ट्रॉन डोनेट करणारे किती जण ग्रुप आहेत? 3 ग्रुप आहेत. आणि इथं बघा 1, 2 2च इलेक्ट्रॉन डोनेट करणारे ग्रुप आहेत. जर 2 इलेक्ट्रॉन डोनेट करणारे ग्रुप असतील तर एक सिंपल गोष्ट आहे ना की काय ह्याची स्टॅबिलिटी जास्त असेल, कारण तिघेजण या कार्बनला, ह्या कार्बनकडे कमी इलेक्ट्रॉन आहेत म्हणून तिघेजण देत आहेत. पण इथं किती जण देत आहेत? दोघेच जण देत आहेत. म्हणून ह्याची स्टॅबिलिटी कमी असेल टर्शरीच्या तुलनेत. म्हणून काय सेकंडरी लेस स्टेबल आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे ते कोण? प्रायमरी त्याच्यापेक्षा कमी स्टेबल असणार, कारण इथं मी रिप्लेस केलं समजा हायड्रोजननी, तरी एकटाच इलेक्ट्रॉन देणार आहे. देन 0 डिग्री असेल. ठीक आहे, रिॲक्शनचा रेट SN1 रिॲक्शनचा रेट टर्शरीमध्ये सगळ्यात जास्त, देन सेकंडरी, देन प्रायमरी आणि देन कोणाच्यात 0 डिग्री. हे होतं SN1 रिॲक्शनच्या बाबतीत सर्व काही. ठीक आहे, SN1 रिॲक्शनच्या बाबतीत सगळं काय बघितलेलं आहेत. सगळे महत्त्वाचे पॉईंट, रेसेमायझेशन कसं होतं वगैरे वगैरे ह्या गोष्टी सगळ्या बघितलेल्या आहेत. याच्यानंतर आपण बघणार आहे तो डिफरन्स बिटवीन SN1 आणि SN2 रिॲक्शन. SN1 आणि SN2 रिॲक्शनमधला डिफरन्स आपण बघणार आहे. आता आपण SN1 आणि SN2 रिॲक्शनचा काय बघणार आहे तर डिफरन्स बघणार आहे. SN1 मध्ये काय असतं आणि SN2 मध्ये काय असतं. बघा आता SN1 रिॲक्शन इथं मी मुद्दे लिहिलेले आहेत, त्याच्या रिस्पेक्टिव्ह तुम्ही SN2 रिॲक्शनचे मुद्दे लिहिणार आहे की जे आपण ऑलरेडी बघितलेले आहे ही रिॲक्शन.
SN1 मध्ये रिएक्शन कोणाकोणाच्यात होते, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आणि हायड्रोक्साईल. म्हणजे इथं बेसिकली टर्शरी कार्बन आहे आणि इथं हायड्रोक्साईल ग्रुप आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघा पहिला मुद्दा काय असेल तर ह्याच्यात रिॲक्शन होईल ती मिथाइल ब्रोमाइड. ठीक आहे. ह्याच्यात रिॲक्शन कोणाकोणाच्यात होईल, मिथाइल ब्रोमाइड अँड हायड्रोक्साईल ग्रुप. पहिला डिफरन्स हा असेल काय बघा, तर ह्याच्यात टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आणि हायड्रोक्साईलमध्ये रिएक्शन झालेलं आहे, इथं मिथाइल ब्रोमाइड आणि हायड्रोक्साईलमध्ये रिएक्शन आहे. दुसरी रिएक्शनची ऑर्डर आहे ती, ह्या रिएक्शनची ऑर्डर काय असेल, 2 असेल. ह्या रिएक्शनची ऑर्डर आहे ती 2, SN1ची ऑर्डर आहे ती 1 आहे. ह्या रिएक्शनचा रेट आहे फक्त टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडवरती डिपेंडंट असतो. ह्या रिएक्शनचा रेट मात्र दोघांच्यावरती डिपेंडंट असतो. रेट कॉन्स्टंट लिहितोय मी, इथं कोण आहे तर CH3Br मिथाइल ब्रोमाइड असेल आणि कोण आहे हायड्रोक्साईल आहे. दोघांच्यावरती ही रेट डिपेंडंट आहे. ठीक आहे. पुढची गोष्ट 2 स्टेप मेकॅनिझम आहे, तर इथं काय असेल तर 1 स्टेप मेकॅनिझम असेल. फक्त एका स्टेपमध्ये रिॲक्शन होईल, 1 स्टेप मेकॅनिझम. नेक्स्ट आहे ते काय बघा, इथं इंटरमिडिएट आहे तो कार्ब कॅटायन मिळतो, त्याची स्टेट आहे ती कोणती असते, ट्रायगोनल प्लेनर स्टेट असते. ठीक आहे. इंटरमिडिएटचा कार्ब कॅटायनचा काय लिहितो इथं, ट्रायगोनल प्लेनर स्टेट लिहितो, ट्रायगोनल प्लेनर. ठीक आहे. देन काय आहे तर इंटरमिडिएट ह्याच्या केसमध्ये काय असतो बघा, याच्या केसमध्ये इंटरमिडिएट जो असतो तो पेंटागोनल बायपिरॅमिडल असतो किंवा ट्रायगोनल बायपिरॅमिडल. याला आपण काय म्हणू, ट्रायगोनल बायपिरॅमिडल. बघा डिफरन्स आपण बघतोय की काय बघा, ह्याच्या केसमध्ये इंटरमिडिएट जो आहे तो ट्रायगोनल प्लेनर आहे, याच्या केसमध्ये इंटरमिडिएट जो आहे ट्रायगोनल बायपिरॅमिडल आहे. नेक्स्ट आहे हे कोणामध्ये सापडते, पोलर प्रोटिक सॉल्व्हेंटमध्ये सापडते. ही रिएक्शन आहे ती कोणामध्ये होते तर पोलर अप्रोटिक सॉल्व्हेंटमध्ये होते. अप्रोटिक म्हणजे ज्याच्यामध्ये हायड्रोजन प्रेझेंट नाही अशा सॉल्व्हेंटमध्ये ही रिॲक्शन होते, हे लक्षात घ्या. पोलर अप्रोटिक सॉल्व्हेंटमध्ये SN2 रिॲक्शन होते. देन रेसेमायझेशन होतं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये इन्व्हर्जन होतं. या केसमध्ये काय होतं, इन्व्हर्जन होतं, ज्याला आपण काय म्हणतोय वाल्देन्स इन्व्हर्जन असं म्हणतो. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, वाल्देन्स इन्व्हर्जन असं म्हणतो. याच्यात रेसेमायझेशन, याच्यात इन्व्हर्जन होतं. याच्यामध्ये फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही अटॅक होऊ शकतात. याच्या केसमध्ये फक्त आणि फक्त काय तर बॅक साईड अटॅक फेवर केला जातो. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त काय होईल, बॅक साईड अटॅक फेवर केला जातो. याच्यामध्ये टर्शरी, सेकंडरी आणि देन प्रायमरी स्पीड ऑफ द रिएक्शन किंवा रेट ऑफ द रिएक्शन टर्शरीमध्ये जास्त असतो, देन सेकंडरीमध्ये, देन प्रायमरीमध्ये आणि देन 0 डिग्रीमध्ये. याच्यामध्ये मात्र काय असेल, 0 डिग्रीमध्ये रेट ऑफ द रिएक्शन फास्ट असेल, देन प्रायमरी, देन सेकंडरी आणि देन काय असेल टर्शरी. हा डिफरन्स आपण बघितलेला आहे SN1 आणि SN2 रिॲक्शनमध्ये. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आणि हायड्रोक्साईलमध्ये याच्यात रिॲक्शन होते, याच्यात मिथाइल ब्रोमाइड आणि हायड्रोक्सालाईनमध्ये होते. इथं ऑर्डर आहे ती 1 आहे, इथं ऑर्डर आहे ती किती आहे 2 आहे. SN1मध्ये रेट आहे तो फक्त टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडवरती डिपेंडंट असतो. SN2मध्ये रेट आहे तो मिथाइल ब्रोमाइड आणि हायड्रोक्सालाईनवरती डिपेंडंट असतो. ही रिॲक्शन आहे SN1 रिॲक्शन आहे ती 2 स्टेप रिॲक्शन आहे. SN2 रिॲक्शन आहे ती काय 1 स्टेप मेकॅनिझम आहे. इंटरमिडिएट याच्यामध्ये ट्रायगोनल प्लेनर असतो, याच्यामध्ये इंटरमिडिएट आहे तो ट्रायगोनल बायपिरॅमिडल असेल. ही रिॲक्शन आहे ती पोलर प्रोटिक सॉल्व्हेंटमध्ये फेवरेबल आहे. ही रिॲक्शन आहे ती पोलर अप्रोटिक सॉल्व्हेंटमध्ये फेवरेबल आहे. SN1 रिॲक्शनमध्ये रेसेमायझेशन होतं आहे की जे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं आणि SN2 रिॲक्शनमध्ये इन्व्हर्जन होतं, त्यालाच आपण वाल्देन्स इन्व्हर्जन असं म्हणतो. फ्रंट साईड अटॅक SN1 रिॲक्शनमध्ये फेवरेबल आहे, बॅक साईड अटॅक पण फेवरेबल आहे. याच्यामध्ये फक्त SN2मध्ये बॅक साईड अटॅक होईल. इथं टर्शरी आहे तो जास्त स्टेबल आहे, देन सेकंडरी, देन प्रायमरी, देन 0 डिग्री. देन इथं काय असेल तर 0 डिग्री जास्त मध्ये रेट ऑफ द रिॲक्शन फास्ट असेल, देन प्रायमरीमध्ये देन म्हणजे कमी प्रायमरीमध्ये असेल, देन सेकंडरीमध्ये त्याच्यापेक्षा कमी आणि टर्शरीमध्ये काय असेल त्याच्यापेक्षा कमी. हे आपण SN1 आणि SN2 रिॲक्शनचे केसेस शिकलेलो आहे. ठीक आहे. आता फक्त याच्यासाठीची एक महत्त्वाची डायग्रॅम की काय एनर्जी ऑफ ॲक्टिवेशनची डायग्रॅम आपण बघणार आहे. ठीक आहे. बघा एनर्जी ऑफ ॲक्टिवेशनची डायग्रॅम कशा पद्धतीची असेल तर ही डायग्रॅम आहे ती बेसिकली ह्या स्टेप्सवरती डिपेंडंट असेल, 2 स्टेपवरती डिपेंडंट असेल. ठीक आहे. आणि इथं 1 स्टेप ह्याच्यावरती ती डायग्रॅम आहे ती डिपेंडंट आहे. बघा डायग्रॅम काढतोय मी इथं. SN1मध्ये कशा पद्धतीची डायग्रॅम असेल आणि SN2मध्ये कशा पद्धतीची डायग्रॅम असेल ते बघणार आहे आपण. ठीक आहे. ही रिॲक्शन आहे ती 2 स्टेप रिॲक्शन आहे. ठीक आहे. ग्राफ काढतो मी. ठीक आहे. इथं मी एनर्जी मेन्शन केलं आहे. ठीक आहे. इथं एनर्जी आणि इथं रिॲक्शन कोऑर्डिनेट्स.
ठीक आहे, रिॲक्शन कोऑर्डिनेट्स. आता बघा ह्याच्यामध्ये काय असेल, तुम्हाला अशा पद्धतीची रिॲक्शन मिळेल. इथं काय, समजा रिॲक्टंटची एनर्जी आहे, इथं कोण आहे, तर मी इथं रिॲक्टंट लिहितो. ठीक आहे, इथं रिॲक्टंटची एनर्जी आहे. हा ग्राफ तुम्हाला असा मिळेल. ठीक आहे, देन काय होईल, सेकंड स्टेप रिॲक्शन आहे. ही पहिल्या स्टेपची रिॲक्शन. इथं तुम्हाला काय मिळतोय, कार्ब कॅटायन मिळतोय, कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज असलेला कार्ब कॅटायन इंटरमिडिएट मिळतोय तुम्हाला. ठीक आहे, आणि देन इंटरमिडिएटवरती OH मायनसचा अटॅक केल्यानंतर तुम्हाला इथं काय मिळतोय, प्रॉडक्ट मिळतोय. अशा पद्धतीची डायग्राम असेल. याच्यामध्ये तुम्हाला 2 एनर्जीज ऑफ ॲक्टिवेशन बघायला मिळतील. ठीक आहे, डेल्टा ई. ठीक आहे, एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन याच्यामध्ये तुम्हाला 2 पाहायला मिळतील. ठीक आहे, डेल्टा ई अशा पद्धतीने. देन याच्या केसमध्ये काय होईल, याच्यामध्ये तुम्हाला एकच डायग्राम बघायला मिळेल. ठीक आहे, 1 स्टेप असल्यामुळं. ठीक आहे, इथं काय तुम्हाला पीक आहे तो एकच बघायला मिळेल. इथं पीक तुम्हाला 2 बघायला मिळतात. इथं एक पीक आहे आणि इथं एक पीक आहे. याच्या केसमध्ये मात्र काय होईल, तर फक्त एकच पीक बघायला मिळतील. इथं काय लिहिले, एनर्जी, आणि इथं रिॲक्शन कोऑर्डिनेट्स. ठीक आहे, याच्यामध्ये एकच रिॲक्टंट असेल आणि एका स्टेपमध्ये रिॲक्शन झाल्यामुळं काय इथं कोण असणार आहेत, रिॲक्टंट्स, आणि इथं कोण असणार आहे, प्रॉडक्ट्स. रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट एका स्टेपमध्ये रिॲक्शन झाल्यामुळं, आणि इथं तो इंटरमिडिएट असणार आहे. इथं कोण असणार आहे, ट्रायगोनल बायपिरामिडल. ठीक आहे, पेंटा कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट असणार आहे. इथं पेंटा कोऑर्डिनेटेड. ठीक आहे, पेंटा कोऑर्डिनेटेड इंटरमिडिएट असणार आहे. अशा पद्धतीने ह्या दोघांची काय असेल, एनर्जी प्रोफाईल डायग्राम आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन SN1 रिॲक्शन आणि SN2 रिॲक्शन, SN1 आणि SN2 वरती कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात हे बघणार आहे. ठीक आहे, थांबूया.